चोरलेल्या गोष्टींवर कोण विश्वास ठेवतं का असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना धारेवर धरलं। चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवतं का असा थेट सवालही कोल्हेंनी केलाय। तसंच स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर त्यांनी जोरदार टीका केली। शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हेंनी महायुतीच्या सर्व नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे। मुख्यमंत्री 2 वेळा नागपूरकर, उपमुख्यमंत्री 2 वेळा तर बारामतीकर उपमुख्यमंत्री 7-8 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। आता उद्या केंद्रीय मंत्रीही येतील। एवढे सगळे मंत्री एका सामान्य शेतकऱ्याच्या पुराला घेरत असतील तर ही ताकद एकट्या अमोल कोल्हेची नाही तर जनतेची आहे असं कोल्हेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं। पवार साहेबांसोबत होते तेव्हा दादा आदेश द्यायचे, मात्र आता ते दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतात। त्यांना आता आदेशानुसार काम करण्याची सवय लागली आहे अशी टीका रोहित पवारांनी केली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। साताऱ्यातील माणखटाव विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे नेते शेखर गोरेंनी शरद पवारांची भेट घेतली। शेखर गोरे हे भाजपचे आमदार जयकुमार गोरेंचे सख्खे बंधू आहेत। ते गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात काम करतायत, त्यामुळे शेखर गोरेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। या भेटीनं माढा लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसेंचे समर्थक उदयसिंग पाडवी हे शरद पवारांसोबतच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। उदयसिंग पाडवी हे खडसेंचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात, मात्र आम्ही शरद पवार यांच्या पक्षासोबतच राहणार असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार असं त्यांनी सांगितलं। गुंडांना जी भीती असायला पाहिजे ती आता राहिलेली नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली। तसंच अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली। आता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार झाला। जर गुंड मंत्रालयात जाऊन रील्स काढायला लागले तर सरकारचं लक्ष कुठे आहे असा सवाल करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे।